गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर काय झालं आहे, माझ्या भावाचा हेडेक होत आहे. सो माझा भाऊ बोलला की दीदी तू कर पुढचा ब्लॉग कंटिन्यू. तर पुढचा ब्लॉग जो आहे तो मी कंटिन्यू करत आहे. तर काय झालं आहे, आम्ही प्रसाद वगैरे घेतला. तर आता आम्ही जाणार आहोत देवबाप्पाकडे, म्हणजेच गोंदावलेकर महाराजांकडे. तर चला तर मग. इथे इतकी शांतता आहे ना, आणि इथं खूप जरा छान फीलिंग्स येत आहेत. खूप शांत वाटतं आहे, छान वाटतं आहे. तुम्ही बघू शकता. हाय गाईज, हाच तो ज्याचं डोकं दुखतं आहे. चला तर मग. बघा, ब्लॉगचं नाव घेतलं की माझा भाऊ एकदम असा फ्रेश होऊन जातो. आणि आता जरा ब्लॉग जरा बंद होता, कारण तिथे म्हणजे अलाउड नव्हतं आणि त्याचं तेव्हा डोकं दुखत होतं. आता नाही डोकं दुखत. हे साईश इथे आत्ता खूप जास्त गर्दी आहे, पण आवाज होत नाही आहे. तुम्हाला दाखवते मी. इथे खूप जास्त गर्दी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ह्यांचा गुरुमंत्र काय आहे गोंदावलेकर महाराजांचा? श्रीराम जयराम जय जयराम. माझं तुम्ही पण म्हणजे इथं कधीतरी विजिट करा. हे खूप जास्त छान अशी जागा आहे, तुम्ही बघू शकता. माझं एवढं डोकं काय सांगू. नाटकं अजून काही नाही. नाही माझं नाटकं करायला एक नंबर. नाही एक नंबर नाही. मी एवढं नाही, मी एवढं. जरी तुम्ही लाईनमध्ये लागला तरी तुमचं 15 ते 20 मिनटात दर्शन होऊन जाईल. असं नाही की 1-1.5 तास लाईनमध्ये लावावं लागेल. एवढं पण म्हणजे क्राऊड नाही आहे इथे.